नमस्कार, मी भारत शिंदे. न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक येथील भोंदूबंबा अशोक खरात यांनी केलेल्या कारनामे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभराने पाहिला गेला आहे. त्याच अनुषंगाने राज्यातील अनेक भोंदूबाबाचे दुष्कर्म उघडकीस आलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने मी आता टेंभुर्णीच्या नजीक असलेल्या आडेगाव या गावामध्ये असलेले उभा असलेले ठिकाण जे आहे ते नानासाहेब विरकर उर्फ गुरुमाऊली यांच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायदा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि आर्थिक फसवणुकीबाबत पंढरपूर DYSP यांच्याकडे एक तक्रार अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जामध्ये दाखल केले त्याच्यानुसार तक्रार अर्ज हे पंढरपूर तालुक्यातून असून दिनांक 2/11/2023 रोजी या ठिकाणी असलेले नानासाहेब विरकर उर्फ गुरुमाऊली यांच्याशी भेट झाली असता तुम्हाला गंभीर पितृदोष आहे, ते पितृदोष नाश करण्यासाठी त्यामुळे तुमचे नुकसान होईल अशी भीती घातली होती. एवढंच नाही तर पितृदोष दूर करण्यासाठी सुरुवातीला 2 लाख रुपये खर्च आहे असल्याचं सांगितलं गेलं. त्यानुसार तक्रार अर्जानुसार म्हणण्यानुसार भीती निर्माण करून तसेच अंधश्रद्धेचा फायदा घेत एक कासव देऊन 40,000 रुपये सुरुवातीला फोनपे नंबरवरती सोडण्यात आलं. त्यानंतर पुन्हा एवढ्यावरच न थांबता वेगवेगळ्या विधी करण्याच्या नावाखाली आणि दोष निवारण्याच्या बहाण्याने जवळपास 1 लाख रुपये उकळण्यात आलं. यानंतर तक्रारदाराला देखील या ठिकाणी महाराजांनी सांगितलेल्या गोष्टी करून देखील निवारणा झाले नसल्याच्या कारणाने पैसे परत मागितल्याची विनंती करण्यात आली. मात्र उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचं स्पष्ट होताच संबंधित तक्रारदाराने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच नानासाहेब विरकर उर्फ गुरुमाऊली यांना जेलची हवा खावा लागणार का, ते देखील तेवढंच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. खरं तर हे एकच प्रकरण समोर आलं आहे. अशी अनेक प्रकरण महाराजांच्या विरोधात येणाऱ्या काळात उजेडात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आम्ही देखील आमच्या माध्यमातून अशी विनंती करतो की ज्यांना बोंधू महाराजांनी पैशाची मागणी केली असल्याचं आमच्याशी देखील संपर्क करा. त्या व्यक्तीला देखील न्याय देण्याचा देखील आमच्या माध्यमातून केला जाईल. तोपर्यंत एवढंच. वेळ गरज पडली पुन्हा याच ठिकाणी पुन्हा या नव्या स्वरूपात नव्या तक्रार दाखल याच ठिकाणी पाहणार आहोत. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, आडेगाव, टेंभुर्णी.